महापालिका निवडणुकीचं बिगुल अद्याप वाजलेलं नाहीये. तत्पूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीतलेच सत्ताधारी पक्षाचे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय आखाडा रंगलेला आहे. दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनंच आमदार पैलवान महेश लांडगे यांनी शेड्यू ठोकलेत, ते सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात. आणि त्यांना थेट अंगावर घेण्याची भाषा महेश लांडगे यांनी केलेली आहे. त्यानंतर अजित पवार गटाचे राज्याचे प्रवक्ते या ठिकाणी आले आहेत, त्यांना इथं येऊन उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. उमेश पाटील आत्ता आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं मंगळवारी अजित पवारांनी एक भ्रष्टाचाराचं भाष्य केलं, त्यानंतर महेश लांडगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मी पैलवान आहे, मी कुणाला घाबरत नाही, मी अनेकांना अंगावर घेण्याची माझी सवय आहे. अप्रत्यक्षपणे अजित पवारांसोबत कुस्ती करण्याचं भाष्य केलं त्यांनी. तुम्ही पैलवान आहात, तुम्हाला या पैलवानकीच्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये आणलं कोणी? तुमचा वस्ताद कोण आहे ते सांगा ना जनतेला. तुम्हाला लंगोट घालायला शिकवली कोणी? त्यामुळं वस्तादाला अंगावर घेण्याची भाषा करू नका. वस्ताद हा एक डाव राखून असतो, त्यामुळं वस्ताद हा वस्तादच असतो. त्यामुळे त्यांचं आम्ही आव्हान वगैरे अजिबात मानत नाही. त्यांची तेवढी योग्यता, पात्रता, कुवतही नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनंच त्यांनी हे आव्हान दिलेलं आहे. तर कसं बघायचं आता? कारण उपमुख्यमंत्री स्वतः अजित पवार आहेत, दोघं सत्तेत आहेत, आणि तुमच्या सत्तेतले आमदार अशा प्रकारची भाषा करतात. मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं ते बोलले म्हणूनच राज्यस्तरावरच्या प्रवक्त्यांना या ठिकाणी यावं लागलं. तो विषय राज्यस्तरावर दाखवला गेला वेगवेगळ्या चॅनलवर. त्यामुळं त्यांनी संतपीठाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी जे भाष्य केले ते आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेला शोभणारं नाही. त्याच्या पद्धतीची भाषा संतपीठाच्या कार्यक्रमामध्ये आणि साक्षात तुकाराम महाराजांचे वंशज तिथे उपस्थित असताना ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली, त्यामुळं त्यांच्या मतदारसंघाची, त्यांच्या पक्षाची, एवढंच नव्हे तर व्यासपीठावर बसलेल्या माननीय मुख्यमंत्र्यांची मान खाली गेली. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यांना समज द्यावी लागली. दोन उदाहरणं देऊन नामदेव, संत नामदेव आणि माऊलींचं उदाहरण द्यावं लागलं, त्यांच्या भेटीचं उदाहरण द्यायला लागलं. आणि आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करायला शिकलं पाहिजे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांचं उदाहरण देऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाची व्यवस्थित दखल घेऊन त्यांना काय ते कानटोचणी केलेली. अजून महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजायचं आहे, तत्पूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. या निमित्तानं अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी होऊ शकते. काही ठिकाणी महायुती जी आहे ती एकत्रित राहील, काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं लढेल. तो स्थानिक पातळीवरचा निर्णय असेल. या संदर्भामध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील. परंतु निवडणूक आल्यानंतरचा विषय वेगळा आहे. काल महत्त्वाचं काय आहे की पिंपरी चिंचवडकरांची आणि आता वारीच्या काळामध्ये आणि संतपीठाचं उद्घाटन होत असताना मुख्यमंत्री समोर ज्या पद्धतीने भाषा वापरली गेली, त्याच्यामुळं निश्चितपणे अनेकांची मान खाली गेली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, किंवा सगळे वरिष्ठ नेते यांची विचार जे आहेत ते जुळलेले आहेत. स्थानिक पातळीवरती ते जुळताना दिसत नाहीत असं दिसतंय. कारण काल महेश लांडगे यांनी वक्तव्य केलं, महानगरपालिकेची निवडणूक आहे, यासाठी हे एकमेकांसमोर उभं ठाकलेले आहेत. युतीत तेढ निर्माण होईल यामुळं? अजिबात तसं होणार नाही. आडीमध्ये एखादा आंबा नासका असला म्हणून आपण काय करतो, तो आंबा बाजूला काढून ठेवतो. त्यामुळे सगळेच आंबे त्यामुळं नासू नये याची काळजी घेतो. तशा पद्धतीनं वरिष्ठ निर्णय घेतात. परंतु स्थानिक पातळीवरती स्थानिकांची घुसमट होईल असं दिसतंय एकंदरीत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी. कारण राष्ट्रवादी आणि भाजप असाच सामना प्रत्येक ठिकाणी होणार असं दिसतंय महानगरपालिकेत. असं मला अजिबात वाटत नाही. सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी महायुती एकत्रित जाऊ शकते. जिल्हा परिषदलाही तसं होऊ शकतं. अनेक ठिकाणी त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार ते होणार आहे. आणि ही स्थानिक पातळीची निवडणूक आहे, त्यामुळं सामना कसाही त्या ठिकाणी होऊ शकतो. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध शिवसेना, किंवा तिन्ही वेगवेगळे, किंवा दोघांपैकी कोणतरी दोघं एकत्र आणि एकच वेगळा, असं समीकरण होऊ शकतं. पण हा निर्णय त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार तिथले स्थानिक प्रतिनिधी जे आहेत आमचे, ते लोक घेणार. इथं काय चित्र असेल? भाजप आणि अजित पवार गटाचे मल्ल एकमेकांसमोरच असतील आखाड्यामध्ये? मला असं वाटतंय की या संदर्भामध्ये अजितदादा पालकमंत्री आहेत. अनेक वर्ष त्यांनी या पिंपरी चिंचवडचं नेतृत्व केलेलं आहे आणि इथल्या राजकीय परिस्थितीची त्यांना खडानखडा माहिती आहे. त्यामुळे या बाबतीमधलं निर्णय जो आहे तो स्वतः पक्षाचे आमचे ते प्रमुखही आहेत, त्यामुळे तेच या बाबतीत निर्णय घेतील. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेश लांडगे यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर, त्यांचा आक्रमकपणा पाहिल्यानंतर
स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ये पब्लिक है ये सब जानती है असं म्हणत महेश लांडगे यांना सबुरीचा सल्ला दिला. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे राज्यात सत्तेत आहेत, एकमेकांच्या हातात हात घेऊन ते सत्तेची फळं चाकतायत. मात्र स्थानिक पातळीवरती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आपापले मल्ल एकमेकांच्या विरोधात उभे करण्याची खेळी करतायत. मात्र ये पब्लिक है ये सब जानती है. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.